मग याच्यामध्ये व्हेरायटी असेल ना? हो, व्हेरायटी बरेचशा साऱ्या व्हेरायटी आहेत. हं. बरेच म्हणजे 100च्या वरती पण जाती आहे त्याच्यात. पण आपल्या इकडे सध्या 2-3च जाती अवेलेबल आहेत. हो, तर मग आता ते 2-3 जातीमध्ये तुम्ही कशी निवड केली की हीच आपल्यासाठी म्हणजे चांगली राहील म्हणून? चांगली म्हणजे आपल्या इकडे कसं आहे, हे आहे हं. काय, अ, आपल्या इकडे पांढरं आणि म्हणजे वरून पण लाल राहते हां. आणि आतून घर त्याचा पांढरा राहते. हं. त्याची आपल्याकडे डिमांड जास्त नाही आहे. हं, हं. म्हणजे पहिल्यांदा चालत होतं आपण नाही. आता कसं आहे, रेड चालते. म्हणजे आतून रेड आणि बाहेरून रेड. हं. आतून रेड आपली क्वालिटी आहे हायब्रिड सी. हं. आतून रेड आहे आणि बाहेरून रेड आहे. हं. आणि याच्यातच एक जंबो येते, ते हं. पण तशीच आहे, हं. रेड रेड. हं. आणि एक आता पिंक आलेली आहे, हं. म्हणजे बाहेरून पिवळं हां. आणि आतमधून पांढरं. पांढरं. आणि अशा आपल्याला 4-5च व्हेरायट्या माहिती आहे. हं. बाकी संशोधनवाले सांगतात बऱ्याचशा साऱ्या व्हेरायट्या आहेत ते. आता हे जम्बो पण व्हेरायटी होती. मग हा. जम्बोची का बरं निवड नाही केली तुम्ही याच जम व्हेरायटी? जम्बो आपल्या इकडे याच्यासाठी नाही, आपल्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम व्हावा नाही. आपल्या इकडे टेम्परेचर 40च्या वरती जाते हो, बरोबर. आणि जम्बो एवढं टेम्परेचर सहन करत नाही. हं. त्याच्यानं आपण हे सीची व्हेरायटी निवडली. बरं. मग हे निवडल्यानंतर तुम्ही कुठून म्हणजे कुठे गेले होते हे आणण्यासाठी? हे कोणत्या आपण शेतकरी? पंढरपूरहून आणलं. काळेन सर म्हणून आहे हं. पंढरपूरहून, हं. त्यांच्याजवळून बोलावलं. बरं. मग त्यानंतर हे पोलचं नियोजन कसं केलं? पोलचं पहिले हे अंतर आखून घेतलं आपण. हं. याचं अंतर आहे आपलं 11x7. 11/7. 7. हं. तर आपण पूर्ण नियोजन पहिले आखून घेतलं. हां. त्यानंतर ड्रिलच्या साहाय्याने याचे गड्डे केले. हं. मग बस लेबर लावून मजूर आपलं हे पोर रोवले. पोल रोवले आणि याला ड्रीप. ड्रीप दोन्ही साईडनं. दोन्ही साईडनं. मग याची तुम्ही लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली? हे आपण जून मध्ये गेली होती. जूनमध्ये. पहिल्यांदा रोप आणला आपण, हां. म्हणजे स्टिक आणली याची.